श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज आपण सिंपल पण हेवी लुक देणारा सुंदर असं स्लीव्स डिझाईन करणार आहोत. इथे आधी मी स्लीवचं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आता मी वर्क करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. इथे आधी मी स्टार्टिंगला 3 mm जे गोल्डन बीड असतात ते गोल्डन बीड मी इथे घेतलेले आहेत आणि आता मी वर्क करण्यासाठी सुद्धा सुरुवात केलेली आहे. गोल्डन बीड झाल्यानंतर इथे मी राईस बीड घेतलेले आहेत. आपल्याला खूप सिंपल पण हेवी असा लुक येईल असा ब्लाऊज वर्क करायचा आहे. अशी आपल्याला एक डिझाईन क्रिएट करायची आहे. त्यासाठी इथे मी खूप सिंपल पण हेवी लुक देणारा छान ब्लाऊज आणि वर्क करणार आहे. इथे राईस बीड झाल्यानंतर मी कॉपर शुगर बीड घेतलेले आहेत. इथे शुगर बीडसुद्धा मी वर्क करून घेते. शुगर बीड इथे मी 4-4च्या रेंजमध्ये स्टिच करून घेते. इथे राईस बीड नंतर इथे मी कॉपर शुगर बीड घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी आता स्टोन चेन घेतलेली आहे. इथे मी छोट्या साईजची स्टोन चेन घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये मोठ्या साईजची स्टोन चेनसुद्धा मिळते. इथे मी छोट्या साईजची स्टोन चेन घेतलेली आहे आणि ती मी फॅब्रिक ग्ल्यूने चिटकवून घेतलेली आहे. तुम्हाला चिटकवायचं नसेल तर तुम्ही चेन स्टोनसुद्धा तुम्ही स्टिच करू शकता, म्हणजे शिवून घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे अगेन मी सेम आता प्रोसेस करणार आहे. इथे स्टोन चेन चिटकवून झाल्यानंतर अगेन मी इथे कॉपर शुगर बीड घेतलेले आहेत, जे आपण आधी लावलेले आहेत. कॉपर शुगर बीड झाल्यानंतर अगेन मी इथे राईस बीड घेतलेले आहेत. इथे राईस बीडने मी आता वर्क करून घेते आहे. इथे राईस बीडसुद्धा आपले वर्क करून झालेले आहेत आणि अगेन मी आता जे मी 3 mm गोल्डन बीड घेतले होते ते 3 mm गोल्डननी मी इथे आता याला फिनिशिंग देते आहे. तर इथे आपली फर्स्ट स्टेप तर झालेली आहे. सेकंड स्टेपसाठी मी इथे एक लाईन मारून घेतलेली आहे. इथे मी स्टीलच्या पट्टीचं मेजरमेंट घेऊन मी लाईन मारून घेतलेली आहे. तुम्ही मेजरमेंट टेपने तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. इथे आता मी सेकंड स्टेप करण्यासाठी घेतलेली आहे. सेकंड स्टेपमध्ये मी नॉर्मल असा आपला लुक येईल ह्यासाठी मी आधी कॉपर शुगर बीड घेतलेले आहेत. कॉपर शुगर बीडने मी इथे आधी वर्क करून घेतलेलं आहे. कॉपर शुगर वर्क करून झाल्यानंतर इथे अगेन मी स्टोन चेन घेतलेली आहे. स्टोन चेनसुद्धा इथे चिटकवून झाल्यानंतर मी इथे अगेन कॉपर शुगर बीड घेतलेले आहेत. कॉपर शुगर बीडने मी आपली जी सेकंड प्रोसेस आहे तिला मी फिनिशिंग देणार आहे. इथे कॉपर शुगर बीडने आता मी याला फिनिशिंग देते आहे. इथे आपली सेकंड लाईनसुद्धा झालेली आहे आणि थर्ड लाईनसुद्धा मी सेम स्टीलच्या पट्टीने मेजरमेंट घेतलेलं आहे. तुम्ही मेजर टेपने घेऊ शकता. थर्ड लाईनसुद्धा आपली सेम कॉपर शुगर बीड, स्टोन चेन आणि अगेन कॉपर शुगर बीडने मी फिनिशिंग दिलेली आहे. इथे मी 3 लाईन वर्क करून घेतलेल्या आहे. जी पहिली लाईन आहे ती मी ब्रॉड अशी वर्क करून घेतलेली आहे आणि ज्या 2 आपल्या सेकंड लाईन आहेत त्या मी नॉर्मल अशा सिंपल लुक येईल अशा वर्क करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता इथे तुम्हाला डॉट दिसत असतील तिथे मी आधी राऊंड शेपचे कुंदन आहेत ते इथे मी आधी फॅब्रिक ग्लूने चिटकवून घेतलेले आहेत. फॅब्रिक ग्लू लावल्यानंतर आपल्याला 1 ते 5 मिनटं आपल्याला ते सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, त्याला थोडा वेल द्यायचा आहे. इथे कुंदन राऊंड शेपचे कुंदन छान चिकटलेले आहेत. आता इथे मी अगेन कॉपर शुगर बीड घेतलेले आहेत आणि कॉपर शुगर बीडने इथे मी पूर्ण जे राऊंड शेपचे कुंदन आहेत त्यांना छान असं मी सुंदर असं सर्कल क्रिएट करणार आहे. सर्कल क्रिएट करण्यासाठी इथे मी कॉपर शुगर बीड घेतलेले आहेत. इथे मी तुम्हाला दाखवते सेम आपल्याला ॲज इट इज सेम करायचं आहे.
सो आपले सर्व कुंदन मी कॉपर शुगर बीडने छान वर्क करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप लुक चेंज झालेला आहे. सो त्याच्यानंतर आता आपल्या ज्या 3 लाईन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सुंदर असे लटकन लावून घ्यायचे आहेत. सो लटकन लावण्यासाठी सुद्धा इथे मी कॉपर शुगर बीड घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे मी व्हाईट मोती घेतलेले आहेत. सो इथे मी आता त्यांना सुंदर असे मी इथे लटकन लावून घेणार आहे. सो लटकन लावण्यासाठी आधी मी निडलमध्ये 8 कॉपर शुगर बीड ॲड केलेले आहेत, लोड केलेले आहेत. त्याच्यानंतर अगेन मी त्याच्यामध्ये मोती ॲड केलेला आहे, व्हाईट मोती, आणि त्याच्यानंतर अगेन मी त्याच्यामध्ये एक सिंगल कॉपर शुगर बीड ॲड केलेला आहे. आणि लटकन करताना आपल्याला जो मी लास्टवाला कॉपर शुगर बीड ॲड केलेला आहे तो आपल्याला पकडून आपला जो व्हाईट मोती आहे त्यातून आपल्याला निडल पूर्ण लोड करून घ्यायची आहे. त्याने आपला सुंदर असा लटकन तयार होतो. सो इथे तुम्ही बघू शकता की लटकन लावल्याने सुंदर असा लूक आलेला आहे आणि ब्लाऊजचा लूकसुद्धा चेंज झालेला आहे. आणि पूर्ण लूक झाल्यानंतर तुम्हाला दिसेलच की ब्लाऊज सिंपल आहे पण खूप हेवी असा लूक देणारा आहे. तर आपली फर्स्ट लाईन झालेली आहे. सो सेकंड लाईन आपली जी मिडलची लाईन आहे तिथे सुद्धा मी सेम लटकन लावून घेते आहे. लटकन लावण्यासाठी आपल्याला फक्त 2च थ्रेडचा वापर करायचा आहे. मी सेविंग थ्रेड घेतलेला आहे, सेविंग थ्रेडच घ्यायचा आहे. आणि निडलसुद्धा एकदम 0 पॉईंटची एकदम पातळ जी निडल असते ज्यातून शुगर बीड इझिली लोड होतील अशी आपल्याला निडल घ्यायची आहे, जी साईजने मोठी असो छोटी असो पण एकदम पातळ आणि 0 पॉईंटची असेल, त्यातून शुगर बीड इझिली लोड होतात. आणि थ्रेड आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट, लटकन लावताना आपल्याला ब्लॅक आणि व्हाईट हे 2च शेड घ्यायचे आहेत. लटकन करताना सेविंग थ्रेडमधले ब्लॅक आणि व्हाईट हे 2च थ्रेड आपल्याला यूज करायचे आहेत. सो इथे सेकंड लाईन झाल्यानंतर आपली थर्ड जी लाईन आहे ती सुद्धा इथे आपली कंप्लीट होत आलेली आहे. तिथे सुद्धा मी 3ही लाईनमध्ये मी सेम लटकन लावून घेतलेले आहेत. सो इथे तुम्ही आता बघू शकता लटकन खूप सुंदर दिसत आहेत आणि हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक, म्हणजे आपल्या ब्लाऊजच्या स्लीव्सचा फायनल लुक. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतं आहे, सिम्पल पण खूप हेवी असा वर्क वाटतं आहे आणि खूप सुंदर असं डिझाईन क्रिएट झालेलं आहे. सो तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती हे वर्क नक्की ट्राय करून बघा, कारण आपल्या स्लीव्सला लटकन असले की आपला ब्लाऊजसुद्धा खूप छान दिसतो आणि जे स्लीव्ज असतात ते सुद्धा खूप छान दिसतात. आणि इथे तुम्ही बघू शकता की लटकन खूप सुंदर दिसतात ब्लाऊजवरती. सो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तुमचा ब्लाऊज नक्की वर्क करून बघा. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल, ही स्लीव्ज डिझाईन आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन डिझाईन घेऊन येत राहील. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नवीन डिझाईनसोबत. थँक्यू.